हरे जय जय राम कृष्णा हरे 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 जय जय राम कृष्णा हरे राम कृष्णा हरे जय राम कृष्णा सुंदर प्रधान उभे विटेवरी करकटवरी ठेवलिया करकटवरी ठेवलिया करक ध्याने उभे विटेवरी करकटवरी ठेवलिया करकटवरी ठेवलिया सुंदर प्रधान विटेवरी करकटवरी ठेवलिया करकटवरी ठेवलिया करक ध्याने विटेवरी करकटवरी ठेवलिया करकटवरी ठेवलिया पसिहार आवडी निरंतर विदान आवडी निरंतर विदान प्यार काचे पितांबर आवडी निरंतर विदान आवडी निरंतर विदान मखर कुंडले तपची शबती कंटिका सुभमणी विराजित कंटिका सुभमणी विराजित मकर कुंडारे गणपती श्रवणी कंटिका सुभमणी विराजित कंटिका सुभमणी विराजित तुषार गणा कसे पितांबर हर गया कसे पितांबर हर गया कसे पितांबर हर गया कसे पितांबर हर गया कसे पितांबर आवडी निरंतर विचिरान आवडी निरंतर विचिरान प्यार गया कसे पितांबर आवडी निरंतर आवडी निरंतर तू कमने माझे हिची सर्व सुख तू कमने माझे हिची सर्व सुख तू कमने माझे हिची सर्व सुख तू कमने माझे
राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण 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 हरे राम कृष्ण चरी सुख भाले सुख भाले सागरी सुख काले हो तालु चनी सुख गाले सागरी सुख गाले हो सागनी सुख गाले सागनी तुहा विठ्ठल परिवा परिवा तुहा विठ्ठल बजवा तुहा माधव बजवा शुक्र काची मन
बजवा तो माधव बजवा बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी मरा सर्वा सुखाचे आदरो बाप रखुमा देवी मरे सर्व सुखाचे आदरो बाप रखुमा देवी मरा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा देव कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरे देव राम कृष्ण हरे देव राम कृष्ण हरे देव राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे देव हरे देव राम काय सांगू आता संताचे उपकार आता संताचे उपकार सांगू आता संताचे उपकार सांगू आता संताचे उपकार निरंतर जागविते निरंतर जागविते निरंतर जागविते आयुधानुचा शिवारे उत्तरा आयुधानुचा शिवारे उत्तरा आयुधानुचा शिवारे उत्तरा आयुधानुचा शिवारे उत्तरा तू पायी जीव थोडा हाताळी जीव थोडा देवी तो हाताळी जीव थोडा सहज बोलणे हितौ पडे सहज बोलणे हितौ पडे सहज बोलणे हितौ पडे सहज बोलणे हितौ पडे करुणी सायास सुखविती करुणी सायास सुखविती करुणी सायास सुखविती कायकामिता शिवावे तरा कायकामिता शिवावे कायकामिता शिवावे तरा कायकामिता शिवावे तरा तो पायी जीव थोडा पायी जीव थोडा देव तो पायी जीव थोडा पिता म्हणे भक्त दोनो पिता म्हणे भक्त देवे चित्ता म्हणे भक्त दोनो पिता म्हणे भक्त देवे चित्ते समज येते संभाळीत संभाळीत तैसे माझ येते संभाळीत दानदानपती भागवत दानदानपती भागवत दानदानपती भागवत देवी तो पायी जीव थोडा पायी जीव थोडा देवी तो पायी जीव थोडा पारक माये पारक माये पारक रे पारक माये पारक रे पारक माये पारक रे पारक माये पारक रे पारक काय सांगू आता संतांचे उपकार 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 काय सांगू
आता संत जीव माझा निरंतर जागृती माझा निरंतर जागृती काय जागृता शिवाय करा काय जागृता शिवाय करा माझा निरंतर जागृती माझा निरंतर जागृती काय जागृता जागृतरा काय जागृता जागृतरा भजन करा विठ्ठला पुढे आता कोणी येणार नाही वाटतंय. आले तर मागे बसतील. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराय ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा.
तुका म्हणे वत्स देनो एक चित्ते तैसे मज येते सांभाळीत काय द्यावे त्यासे भावे उत्तराई ठेवितो आपाई जीव तोडा पांडुरंगा करे प्रथम नमन पांडुरंगा करे प्रथम नमन पांडुरंगा करे प्रथम पांडुरंगा करे प्रथम नमन स्वरूप करण संता शिवा करण संता शिवा सरी करण संता शिवा सद्गुरु तुकया ज्ञान देता नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती लोकाधिराम रणरंगधीरा राजीव नेत्र रघुवंशनाथ कारुण्यरूप करुणाकरंत श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण एकनाथा शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण एकनाथा ताई माता देवीला 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 शरण शरण एकनाथा ताई माता देवीला 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 अरे जळांचे केलिया स्मरण हे सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदे श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोने आता देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मनी निवृत्ती दासु अवधारी जोजी आता अभिनव वागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी म्या मज हृदये सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो मनोनिशशात्यादरू एकावरी नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय महेश्वराय शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मिका सारिका मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ काय सांगू आता संतांचे उपकार
मज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी वावे उत्तराई ठेवितो आपाई जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी नैमित्तिक कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वसंत संत हृदय सम्राट सकळ संत कंठभूषण वैराग्य महामेरू कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्यांची शक्ती आहे. एवढंच नव्हे तर संपूर्ण जगाला खाणारा काळ, पण अशाही काळाच्या डोक्यावर पाय ठेवून सदे वैकुंठ गमन करणारे वैराग्य राग रसिक सर्व त्या ठिकाणी असणारे अत्यंत ज्यांचा अधिकार आहे असे देव मानणे, संत मानणे, जग मानणे, विश्वाचे उद्धारक असणारे जगद्गुरु तुकोबराया महाराजांचा त्या ठिकाणी असणारा संत प्रकरणातील संतांचं वर्णन करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. आजची सेवा काय निमित्त आहे तर त्या ठिकाणी आज चतुर्थी आहे. विशेष म्हणजे मंगळी चतुर्थी त्या ठिकाणी आहे आणि या निमित्त या चतुर्थी निमित्त प्रत्येक वर्षी हे आपले जयराम भाऊ उत्तमराव पठाडे तर हे सुंदरसा असणारा हा चतुर्थीचा कार्यक्रम करतात. प्रत्येक वर्षी गणपती बाप्पांची ही मंगळी चतुर्थी म्हणजे मोठी चतुर्थी आहे. जसं आपल्या एकादशीमध्ये आषाढी कार्तिकी अशा पद्धतीनं असणाऱ्या काही मोठ्या एकादशी असतात, त्या पद्धतीनं असणारी हे चतुर्थी मंगळी चतुर्थी म्हणजे मोठी चतुर्थी म्हटल्या जाते. या चतुर्थीला जे काही नेहमी चतुर्थी न धरणारी माणसंही त्या ठिकाणी काय करतात, चतुर्थी धरतात. सगळेजण गणपती बाप्पाला जातात आहे का नाही. जसं मोठी एकादशी आल्यानंतर ज्या पद्धतीनं असणारे सगळे माणसं म्हणतात आज बरं का मोठी एकादशी आहे, सगळ्यांनी एकादश करायची, उपवास करायचा, तर तशा पद्धतीनं असणारी ही चतुर्थी मंगळी चतुर्थी म्हणजे मोठी चतुर्थी सगळ्याला त्या ठिकाणी असणारे. बाकीच्या चतुर्थ्यांनाही धरण्यात नाही आल्या तरी काही नाही, पण ही चतुर्थी मात्र सगळेजण धरतात. अशा चतुर्थी निमित्त हा या ठिकाणी कार्यक्रम आहे. त्यांनी त्या ठिकाणी असणारी ही तारीख दिली येण्याचा योग. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे हरिभक्त परायण पूज्य आदरणीय त्या ठिकाणी असणारे आमचे कैलास महाराज ठोंबरे या ठिकाणी मृदंगावरती साथ करण्याकरता आहेत. त्याच पद्धतीने गायनाला आमचे शिवाजी महाराज ठुबे सुंदर गायक ते या ठिकाणी साथ करण्याकरता आहेत. आपल्याच गावचे असणारे त्या ठिकाणी आपले टाळकरी सुंदर भजन म्हणतात हरिभक्त परायण दुराजी महाराज या ठिकाणी आहेत. आपल्या गावचेच असणारे त्या ठिकाणी ज्यांचा सुंदरसा अभ्यास आहे, वारकरी संप्रदायाचे त्या ठिकाणी असणारे अन्वय आहेत, सगळे नियम पाळणारे अशा पद्धतीनं हरिभक्त परायण मुरली महाराज ढवळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या ढवळे ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोन्ही असणाऱ्या माता या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपले टाळकरी मंडळी आपल्या दरेगावचे. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाकरता माजी सरपंच विश्वनाथ महाराज जे त्या ठिकाणी आपल्या मंदिरामध्ये सुंदर प्रकारे नित्य नेमाने हरिपाठ काकडा असं वर्षभर त्या ठिकाणी कार्यक्रम चालवतात. अशा पद्धतीनं बहुश्रुत असणारे विश्वनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने आपले या गावाचं त्या ठिकाणी परमार्थाचं काम बरचसे काही निवेदनाचं काम त्या ठिकाणी करतात. परमपूज्य त्या ठिकाणी आदरणीय एकनाथ महाराज ढवळे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजही उपस्थित आहेत. पुरुष मंडळी सर्व बसलेले भाविक मंडळी श्रोतू मंडळी समोर बसलेल्या माता मावल्या विनेकरी बाबा आता तुमचंच घर आहे का नाही. त्यांचाच मधला मुलगा का मोठा मुलगा मोठा मुलगा जयराम आहे का नाही. सुंदरसा असणारा कष्टातून बिचाऱ्यांनी त्या ठिकाणी हे सगळं केलं. सुंदरसं घर बांधलेलं आहे. ते म्हणले गुपचूप इकित असतो ते आहे का नाही. मला मिळ लागा ना गुपचूप म्हणजे काय, मला वाटलं गपचूपच बसा म्हणतात तरी. ते गुपचूप गुपचूप मला नाथ महाराजांनी सांगितलं महाराज ते गुपचूप म्हणजे तुम्ही खाल्लं नाही का. म्हणलं नाही बा आपण खाल्लं नाही. ते म्हणले खायचं गुपचूप बसायचं असं ते गुपचूप आहे. ते खायचं काय बसायचं गुपचूप बसायचं सांगताच येत नाही ते कसं कधी चावलं का ते गिळलं म्हणून. आणि ते काही पोटात गेल्यावर काय असं ते काही लगे
लगेच पोट भरत नाही म्हणून त्याचं नाव गुपचूप आहे. खायचं आणि गुपचूप बसायचं. गुपचूप आता त्यांचा सुंदरसा असणारा व्यवसाय व्यापार आहे. या गुपचूपवरच त्यांनी भरपूर असं त्या ठिकाणी चुपचुप केलेलं आहे सगळं मस्तपैकी, आहे का नाही. आज माणसाला त्या ठिकाणी असणारा व्यापार व्यवसाय करण्याकरता स्वधर्म कुठलाही जरी असला तरी काही त्याच्यामध्ये हे नाही. प्रत्येकाने ते प्रपंचामध्ये केलं पाहिजे, पण कष्टाने केलं पाहिजे. मग महाराज म्हणतात ना, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास तरी. कोणताही तुमचा व्यवहार असू द्या, जो व्यवहार आहे तो कष्टाचा व्यवहार आहे. अशा पद्धतीचं जे धन आहे ते उत्तम त्या ठिकाणी असणारं धन असतं. त्यांना या चतुर्थीचा असणारा छंद आणि म्हणून त्या पद्धतीने असणारा हा कार्यक्रम आहे. मला म्हणले महाराज अशा पद्धतीनं होऊ द्या बरं का, आणि लवकर पुन्हा 1 तासामध्ये पुन्हा नंतर त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. म्हणतो काय हरकत नाही जयराम भाऊ. पुन्हा स्वयंपाक झालेला आहे. आता फक्त काय वरणाला फोडणी बसायचं काम आहे का नाही. वरणाला ठोंबरे महाराज फोडणी बसली की आपलं जे विठ्ठल झालंच म्हणून समजायचं. आता आपलं कीर्तन म्हणजे ते सत्यनारायणाच्या पोथीसारखं चालणार आहे. सत्यनारायणाची पोथी लावली आणि त्या ठिकाणी पोथी संपत आली, पण इकडं वरणाला काही फोडणी बसली नव्हती. आणि म्हणून आतून आवाज आला, काका अहो पोथी संपू नका, वरणाला फोडणी नाही बसली, लांबवा जरा. आता लांबवायला काय, पानं संपली होती, सगळे अध्याय संपला होता. म्हणजे आता कस काय काका म्हणले, कस काय लांबायचं, पण आता ते काकाच ती म्हणले लांबिता येतं. मग ते म्हणले बरं का, सत्यनारायणाच्या या पूजेला, या पोथीला, या असणाऱ्या पूजेला कोणते पानं होते बरं का. सत्यनारायणाच्या या पूजेला, या पोथीला त्या ठिकाणी बाबळीचे पानं नव्हते बरं का, हिवराचे नव्हते बरं का, वडाचे पानं नव्हते बरं का, हेंकळी टांकळीचे नव्हते बरं का, जांबाचे नव्हते, रामफळाचे नव्हते, आहे का नाही. पुन्हा जांभळीचे नव्हते, आंब्याचे नव्हते, आहे का नाही. आणि मग तिकडून असं करता करता 15-20 मिनिटं झाली. तिकडून सांगितलं, निरोप आला, म्हणले काका अहो वरणाला फोडणी बसली, घ्या वरून. ते पानं सौंदडीचे होते बर का. अहो तसं लांबीता येत आहे ना. कोणचे पानं सांगायच्या ऐवजी जे नव्हे ते सांगायचे. अशा पद्धतीनं नैमित्तिक कीर्तन आहे महाराज. नैमित्तिक म्हणजे चतुर्थी निमित्त कीर्तन आहे. पंचदेवता वारकरी संप्रदायामध्ये मानलेले आहेत. भगवान विष्णूची पूजा, भगवान शंकराची पूजा, सूर्याची पूजा सांगितलेली आहे हिंदू धर्मामध्ये. त्याच पद्धतीने देवीची पूजा आणि गणपतीची पूजा सांगितलेली आहे. पंचदेवता, 5 देवता, 5 देवता सांगितलेल्या आहेत. भगवान विष्णूची पहिली पूजा सांगितलेली आहे, दुसरी भगवान शंकराची सांगितलेली आहे, नंतर गणपती बाप्पाची सांगितली, सूर्याची सांगितली आणि देवीची सांगितली. याच्यातली तुम्ही कोणतीही पूजा त्या ठिकाणी करा. पंचदेवतेची त्या ठिकाणी असणारी पूजा सांगितलेली आहे. आणि म्हणून गणपती बाप्पाला स्थान दिलंय, मोठं त्या ठिकाणी असणारं स्थान दिलेलं आहे, महत्व दिलेलं आहे, पूज्य ठिकाण दिलेलं आहे, नमनाचं ठिकाण दिलेलं आहे. आणि म्हणून गणपती बाप्पांना नमन केल्याशिवाय शिष्टांचा संप्रदाय आहे. कोणतंही कार्य, कोणतंही त्या ठिकाणी मंगल प्रसंग, त्या ठिकाणी सुरुवात करण्याच्या प्रारंभी गणपती बाप्पांची आराधना केल्या जाते, त्यांना नमस्कार केला जातो, त्यांची स्तुती केली जाते आणि मग कार्याला प्रारंभ होतो, आहे का नाही. कुठलंही कार्य असो, आपल्या घरी लग्न कार्य असल्यानंतर पहिलं दिवक बसवलं जातं आणि तिथे काय गणपतीचं अधिष्ठान मानलं जातं. म्हणजे गणपती बाप्पांना त्या ठिकाणी असणारा नमन करून मग लग्न कार्याला प्रारंभ त्या ठिकाणी होतो. त्याचं कारण आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कारण त्यांची स्तुती केल्या जाते, गणपती बाप्पा हे कार्य तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडा. आणि त्यांचा अधिकार आहे, त्यांना जर नमन नाही केलं तर त्या कार्यामध्ये विघ्न आणण्याचा अधिकार त्यांचा आहे. कारण त्यांना सगळ्या देवांनी तो अधिकार दिलेला आहे, बाप्पा तुम्हाला पहिला मान घ्या, आणि जर द्याला नाही तर खुशाल त्यांना विघ्न करू शकता तुम्ही, तुमच्या मनावर करायचं तर करा, नाही तर नका करू. म्हणून त्यांना मान द्यावा, गणपती बाप्पाला मान द्यावाच लागतो महाराज त्या ठिकाणी. म्हणून गणपती बाप्पाची उपासना या भारत देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चालते. आपण पाहतो 10 दिवस त्या ठिकाणी असणारे गणपती बाप्पा बसवल्या जातात. तरुण वर्ग गणपती बाप्पाची त्या ठिकाणी उपासना करतो. पण ती उपासना
निर्विघ्नपणे आणि स्वच्छ पद्धतीनं झालेली आहे. बघा त्या ठिकाणी असणारे गणपती बाप्पा ज्ञानोबराया त्या ठिकाणी एवढे मोठे ज्ञानाची सागर असणारे ज्ञानोबराया, नोहे नोहे महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वर महाराज. पण माऊलीने ज्ञानेश्वरी लिहित असताना पहिला नमस्कार आद्य असणाऱ्या आत्म्याला केला आणि दुसरा नमस्कार गणपती बाप्पाला केला. पहिल्या ओळीमध्ये नमस्कार केला त्या परमात्म्याला केलेला आहे. ओम नमोजी आद्या. सगळ्या जगाचा अधिष्ठान प्रारंभ असणारा जो परमात्मा आहे ना त्यांना नमस्कार केला. ओम नमोजी आद्या. वेद प्रतिपाद्या जैसे स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वतःने जो जाणल्या जातो, वेदाने ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे आणि सगळ्यांच्या हृदयास्त जो आत्मा आहे ते आत्म्याला पहिला नमस्कार आहे. पहिला नमस्कार. आणि नंतर सांगितलं हे परमात्मा हे आत्मा तूच गणपती बाप्पा झालेला आहे. म्हणून दुसरा नमस्कार गणपती बाप्पाला. देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ते दासू अवधारी जो जो. हा आत्मा जो आहे हा परमात्मा आहे ना हाच गणपतीच्या रूपाने नटलेला आहे. हा परमात्माच देवीच्या रूपाने नटलेला आहे. हा परमात्मा सूर्याच्या रूपाने नटलेला आहे. नोहे नोहे परमात्मा 33 कोटी देवाच्या रूपाने तोच नटलेला आहे. लाटा जरी अनेक असल्या पण लाटामध्ये पाणी मात्र काय आहे? एक आहे. अलंकार जरी वेगवेगळे असले परंतु प्रत्येक अलंकारामध्ये सोनं मात्र काय आहे? एकच आहे. अधिष्ठानभूत दृष्टी असली पाहिजे. संतांची दृष्टी ही अधिष्ठानभूत आहे. संतांनी खंडोबाचं वर्णन करत असताना त्या खंडोबामध्ये परमात्माच पाहिला महाराज. देवीचं वर्णन करत असताना त्या देवीमध्ये परमात्माच त्या ठिकाणी पाहिला आणि त्यांचं वर्णन केलेलं आहे. अहम वागा सोम वागा प्रेमा नगरा वारी सावध होनी. त्या पद्धतीनं ज्ञानोबराय म्हणतात देवा तूच गणपती बाप्पाच्या रूपाने नटला. आणि वर्णन करताना सांगितलं आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडलाकार मस्तकाकार. हे गणपती बाप्पा हे संपूर्ण जगत हे तुमचं रूप आहे. आकार उकार आणि मकार हे आकार उकार मकारामध्येच पूर्ण जगत त्या ठिकाणी भरलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं आहे का नाही. म्हणून हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश जेत वर्णवपो निर्दोष मिरवताशे. हे शब्द ब्रह्म म्हणजे जे वेद आहे ना हेच गणपतीचं अंग आहे. वेद ब्रह्म हाच त्या ठिकाणी गणपतीचा अंग आहे. आणि स्मृती हेचे अवयव देखा अंगिक लावण्याचे भाव अर्थ शोभा. आणि त्या वेदातल्या ज्या स्मृती आणि श्रुती आणि स्मृती आहेत ना हेच गणपती बाप्पांचे अवयव आहेत. अवयव आणि वेद अंग आहे, श्रुती स्मृती अवयव आहे. आणि त्या अवयवातलं जे लावण्य आहे ना तेच श्रुती स्मृतीतले अर्थ आहेत. अर्थ अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. जेत साहित्यवाणी सपुर. जे साहित्य आहे जे संत साहित्य असेल अनेक प्रकारचं जे साहित्य आहे ना हेच गणपती बाप्पांच्या अंगावरची शाल आहे म्हटले त्या ठिकाणी आहे का नाही. पुन्हा अनेक सुंदर प्रकारचं वर्णन केलेलं आहे. श्रुती स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव लावण्याची ठेवा अर्थशोभा. अष्टादश पुराणे तीच मणिभूषणे पद पद्धती खेवणे प्रेमे रत्नांची. 18 पुराणे ना हे गणपती बाप्पांच्या अंगावरचे अलंकार आहेत. 18 पुराणे तीच मणिभूषणे पद पद्धती खेवणे प्रेमे रत्नांचे. हे पदबंध नागर तेची रंगातिले अंबर जेते साहित्यवाणी सपुर उजळांचे. देखा काव्य नाटका जे ऋणजुनती शुद्र घंटिका आहे का नाही. अर्थ ध्वनी जी शुद्र घंटिका आहे काव्य नाटक त्याच्यातलं जे सुंदर प्रकारचा जो काही अर्थ आहे ना हेच गणपतीच्या पायातले घुंगर आहेत म्हणून सांगितलेलं आहे. तेत व्यासादिकांची मती तेची मेखळा मिळवती पल्लवपणे झडकती पल्लव सडका. अशा पद्धतीनं जी व्यासांची मती आहे ना हेच गणपती बाप्पांच्या कमराला बांधलेला कंबरपट्टा आहे. हे त्या ठिकाणी गणपती बाप्पांचे 4 हात म्हणजेच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे 4 वेद सांगितलेलं आहे. आणि 4 हातातले जे आयुध आहेत ना त्या वेदामध्ये वेगवेगळे प्रतिपादन केलेले विषय त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितो तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. ज्ञानोबरायांच्या गणपतीला 6 हात आहेत महाराज. हे 6 हात म्हणजे 6 शास्त्र आहेत. आणि 6 शास्त्र 6 हातामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे शस्त्र आहेत ना म्हणजे 6 शास्त्रांचे 6 विषय आहेत. तर्कुतोची फरशू नीतिभेदू अंकुशू
वेदांत तो महारसू मोदकू मिरवी. एका हातामध्ये तर्क म्हणजे कुऱ्हाडे. तर्क म्हणजे तर्कशास्त्र आहे ते. कुऱ्हाडीच्या ठिकाणी तर्कशास्त्र. एक गाव दोन तुकडं. एका हातामध्ये अंकुश आहे. अंकुश म्हणजे न्यायशास्त्र. तर्कुतो नीती भेदू अंकुश. आणि एक हातामध्ये मोदक आहे गणपतीच्या. हा मोदक कोणता आहे तर वेदांत रूपी मोदक आहे. ते वेदांत शास्त्र अत्यंत गोड आहे महाराज. ते जीव ब्रह्माचं त्या ठिकाणी अभेद करतं. जीव ब्रह्माला त्या ठिकाणी अभेद करून माणसाला कृतकृत्य असणारे त्या ठिकाणी परमशांती प्राप्त करून देतं. म्हणून वेदांत तो महारसू मोदकू मिरवी. गणपतीच्या बाप्पांचा हातामध्ये एक दात आहे मोळड्याला. म्हणजेच ते बौद्धाचं मत आहे. बौद्धाचं मत काय आहे ते खंडित केलेलं आहे ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांना बौद्ध मत मान्य नाही. कारण बौद्ध मत नास्तिक असल्यामुळे गणपतीचा त्या ठिकाणी एक दात खुळलेला आहे आणि तो गणपती बाप्पाने हातामध्ये घेतलेला आहे. बौद्ध मत एके हाती दंतू जो स्वभावता खंडतू. बौद्ध मत संकेतू नास्तिकांचा. एके सत्कार वादू. एक हात असा केलेला आहे म्हणजे आशीर्वाद देताना त्याग केलेला आहे. अशा पद्धतीनं 6 हातांचं वर्णन केलं गणपती बाप्पांचं. आणि हे संपूर्ण जगत गणपती बाप्पाच्या रूपाने रंगवलं. म्हणजे ज्ञानोबारायांचा गणपती. अशा पद्धतीनं माऊलीनं गणपतीचं वर्णन केलं. आणि तिथून पुढे आपल्या गुरूंचं वर्णन केलं. सरस्वती मातेंचं गुरूंचं वर्णन केलं. बसलेल्या श्रोत्यांचं त्या ठिकाणी असणारे त्या ठिकाणी वर्णन केलं. गुरूंचं वर्णन करत असताना सांगतात महाराज का म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ संचने सहजे शाखा पल्लव संतोषते. तदनंतर ज्ञानेश्वरी ग्रंथाला प्रारंभ केला. आणि कोणीही ग्रंथकार सुरुवातीला त्या ठिकाणी असणाऱ्या गणपती बाप्पांचं वर्णन करतात. आपापल्या शैलीतून वर्णन करतात. आपापल्या त्या ठिकाणी बुद्धिमत्तेतून वर्णन करतात. आपापल्या साहित्यातून त्या ठिकाणी वर्णन करतात. म्हणून प्रत्येक ग्रंथकाराने गणपती बाप्पांचं वर्णन केलंय. त्याचं कारण आहे गणपती बाप्पांना आद्य असणारा त्या ठिकाणी नमनाचा मान दिलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून गणपती बाप्पांची भक्ती त्या ठिकाणी केली पाहिजे महाराज. आणि जर भक्ती केली नाही तर गणपती बाप्पा उंदर सोडून देत असतात बरं का घरामध्ये. कारण ते सांगते जा त्याच्या काय धान्य असेल ते सगळे कुतडून टाका सगळं. उंदर एकदा लागले ना मग परेशान होतो माणूस. कारण काय आहे महाराज बघा गणपती बाप्पांचे कान मोठे येतं. कारण गणपती बाप्पा आपल्याला संकेत करतात मोठ्या कानाचं व्हा, हलक्या कानाचं होऊ नका, लहान कानाचं होऊ नका. तुम्हाला कोणी कोणाबद्दल काही सांगितलं की लगेच त्याच्यावर विश्वास ठेवून त्या माणसाचा राग मनामध्ये धरू नका किंवा त्याच्यावरती तुम्ही प्रहार करू नका किंवा त्याच्या विषयी मनामध्ये तिरस्कार भावना करू नका. मोठ्या कानाचं बना माझ्यासारखं त्या ठिकाणी. गणपती बाप्पांची पोट कसं आहे मोठं आहे. गणपती बाप्पा म्हणतात मोठ्या पोटाचं व्हा. अनेक काही गोष्टी पोटामध्ये घ्या. अनेक काही गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी पोटामध्ये साठवा. लगेच उतावळं बावळं त्या ठिकाणी होऊ नका. मोठ्या पोटाचं त्या ठिकाणी व्हा. मोठ्या कानाचं व्हा. गणपती बाप्पांचे डोळे अत्यंत सूक्ष्म आहेत म्हणजे बारीक आहेत. गणपती बाप्पा म्हणतात सूक्ष्म नजरेचे व्हा तुम्ही. बारीक दृष्टीनं बघा जा तुम्ही त्या ठिकाणी असणारे सूक्ष्म नजरे. ज्ञानरूपी दृष्टी त्या ठिकाणी तुमच्या ठिकाणी ठेवा. म्हणून गणपती बाप्पांचे डोळे बारीक आहेत, काने मोठाले आहेत, पोट त्या ठिकाणी. गणपती बाप्पांची सोंड सरळ बी आहे आणि वाकडी बी आहे. वाकडी कुणा करताय जे लोक नास्तिकपणाने वागतात, पाप करतात, अधर्म करतात, चांगल्यांना त्रास देतात आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं गोरगरिबांना त्रास देऊन स्वतः त्या ठिकाणी मनगटशाही करतात ना, त्याच्याकरता गणपती बाप्पाची सोंड वाकडी आहे. वक्रतुंड वक्रतुंड आहेत ते. गणपती बाप्पांची सरळ सोंड कोणा करताय महाराज सज्जना करता. गणपती बाप्पा सरळ आहेत त्या ठिकाणी. विवेकावंत सरळो तोची सुडादंडू केवडो. ज्ञानोबराय म्हणतात त्यांची सोंड सरळ आहे. सरळ म्हणजेच विवेक. विवेक सांगितलेला आहे. गणपती बाप्पा विवेक देतात. गणपती बाप्पा ज्ञान देतात. सुंदरस वर्णन त्या ठिकाणी त्यांच्या आरतीमध्ये केलेलं आहे. सुख करता दुःख हारता वारता विघ्नाची नुरवी पूर्वी कृपा. नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. वार्ता विघ्नाची नुरवी म्हणजे वार्ता विघ्नाची ठेवीत नाही. आणि कृपा जयाची पूर्वी. सुख करणारे आणि दुःख हरण करणारे आणि विघ्नाची वार्ता देखील ठेवीत नाहीत. पण कुणा करता भगवत भक्ता करता, चांगल्या माणसा करता, सज्जन करता, पुण्यवाना करता. आणि जो कोणी त्या ठिकाणी असणारा पापी असन, अधर्मी असन, अन्यायाने आणि तिनं दुसऱ्यांना त्रास देणारा, पीडा देणारा असन ना, त्याच्याकरता गणपती बाप्पा म्हणतात मग मी वक्रतुंड आहे. वक्रतुंड आहे.
तुम्ही बघा, गणपती बाप्पाची भक्ती करत असताना किल्लारीमध्ये त्या लोकांनी अत्याचार केला. जास्तच त्या ठिकाणी असणारं प्रमाण त्यांनी गणपतीच्या नावावरती, आता बी पोरं गणपती बसवतात ना, पुण्याला, मुंबईला, जालन्याला, इकडे तिकडे शहरामध्ये गणपतीच्या नावावर पट्ट्या मागतात, पैसे आणतात आणि तिथं बसून त्या ठिकाणी पत्ते खेळतात. भजन नाही करत ते, पत्ते खेळतात, दारू पितात, नंग्या नाच करतात, तमाशा लावतात. हे गणपतीला आवडत असेल तो. गणपतीला डीजेचे गाणे आवडतात. गणपतीला त्या ठिकाणी मिरवून त्या ज्या दिवशी असणार त्या चतुर्थीला, चतुर्दशीला गणपती बाप्पांना ते बुडवतात. तेव्हा गणपती बाप्पांना दारू पिऊन डीजे पुढे नाचलेला आवडतंय का? तमाशा केलेला आवडतो का गणपती बाप्पाला? नाही आवडतो का सांगा मला. म्हणजे काय अशा पद्धतीनं जे भक्ती करतात ना, गणपती बाप्पा म्हणतात थांबा तुमची जरा जिरवतोच मी आता. त्याच्याकरता जिरवणारे आणि त्याच्याकरता विघ्न पाठवणारे गणपती बाप्पा आहेत महाराज. हो, अत्याचार करतात लोक गणपतीच्या नावाने, नाही का? मग त्या ठिकाणी यथा भक्ती तथा देव, ये यथा माम प्रपद्यन्ते तंस तथैव भजाम्यहम्. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, जो मला जसं भजत असेल मी त्याला तसाच त्या ठिकाणी काय करत असतो, पावत असतो. त्या ठिकाणी असणारा ढंगळ मंगळ नमस्कार तर टंगळ मंगळ आशीर्वाद. काय टंगळ मंगळ नमस्कार तर ढंगळ मंगळ आशीर्वाद. काही माणसं नाहीत का आम्हाला लांबूनच म्हणतात महाराज पाय पडू, मग आम्ही म्हणतो आशीर्वाद कल्याण. आता एवढ्या लांबून कुठं कल्याण असतंय काय त्याचं? कल्याण नाही महाराज, भिवंडी होत असते. ते तिकडच्या रोडला आम्ही इकडच्या रोडला पाय पडू देवा म्हणलं, इथूनच कल्याण. आता एवढ्या लांबून कुठं कल्याण पाय पडणं असतं का? पण आता हे बोलायचं असतं महाराज ये यथा माम प्रपद्यन्ते. गणपती बाप्पांचा या भक्त महाराज गणपतीला बसवायचा दरवर्षी 10 दिवस गणपती बाप्पा पुढं जागरण काय करायचा, पत्ते काय खेळायचा. 10व्या दिवशी डीजे लावायचा, दारू प्यायचा, नाचीत नाचीत न्यायचा. मुंबईचा तो भक्त त्या असणाऱ्या समुद्राच्या चौपटीवर न्यायचा आणि गणपतीला पाण्यात टाकून द्यायचा आणि इकडे डीजेवर नाचायचा आणि सकाळी पुन्हा निघून यायचा. एकदा अचानक तो मुंबईला त्या ठिकाणी समुद्रात फिरायला गेला आणि पाय घसरला, समुद्रात पडला, बुडायला लागला. नाका डोळ्यात पाणी चाललं, बुडायला लागला. आता मरणार. तेवढ्यात त्यांनी विचार केला गणपती बाप्पाची धावा केला पाहिजे, आपण गणपती बाप्पाची भक्त आहे. मग गणपतीला धावा करायला लागला, बाप्पा लवकर या, बाप्पा मरतो आता, बाप्पा मरतो आता. आता बाप्पा म्हणले दरवर्षी माझी त्या ठिकाणी भक्ती करतं गेलं पाहिजे. गणपती बाप्पा पण धावत पळतच आले महाराज. आल्यानंतर हे म्हणले बाप्पा काढा आता, काढा. बाप्पा काढीत नाही तर काठावर येऊन बाप्पा डीजे नाचायला लागले, डिस्को करायला लागले. ते म्हणे अहो बाप्पा मी बुडायला लागलो, नाका डोळ्यात पाणी चाललंय आणि तुम्ही डिस्को करायला. म्हणले तू पण चतुर्दशीला असाच मला पाण्यात टाकीत होता आणि काठावर डीजे नाचत होता. मग तू जसा नाचत होता मी बुडत होतो ना, आता तू बुड मी नाचतो म्हणले. हे यथा माम प्रपद्यन्ते. महाराज देवाची भक्ती जर करत असताना शुद्ध भक्ती झाली पाहिजे, आंधळी भक्ती नाही झाली पाहिजे. आणि म्हणून साधू संत आपल्याला भक्ती करत असताना त्याच्यातला अशुद्धपणा काढून शुद्ध भक्ती करायची त्या ठिकाणी सांगतात. डोळस भक्ती त्या ठिकाणी आपण केली पाहिजे. अंधश्रद्धेची भक्ती करून उपयोग नाही, उलट ती भक्ती करून त्या ठिकाणी पाप होत असतं. म्हणून गणपती बाप्पा हे निर्विघ्नपणे त्या ठिकाणी आपलं सर्व कार्य पार पाडणारे आहेत आणि आपल्याला सुख देणारे, दुःख हरण करणारे आहेत. पण त्या पद्धतीनं सगळं झालं पाहिजे. अशा पद्धतीनं गणपती बाप्पांचं वर्णन आहे. आणि म्हणून मी सेवेकरता जो अभंग घेतलेला आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मी सेवेकरता घेतलेला आहे. महाराज या अभंगामध्ये वर्णन करतात. कुणाचं वर्णन करतात? संतांचं वर्णन करतात. वर्णन करणारे तुकाराम महाराज आहेत आणि ज्यांचं वर्णन करतात ते संतांचंच वर्णन करतात. या वर्णनाला अत्यंत त्या ठिकाणी महत्व आहे महाराज. वर्णन 3 प्रकारचं आहे. किती प्रकारचं वर्णन आहे? होय मुला, किती प्रकारचं वर्णन आहे? एका ठिकाणी असंच विचारलं, ते म्हणलं 3 प्रकारचं. म्हणले कोणतं? घट, फिका आणि तिखट. वरण नाही, वर्णन. वर्णन कनिष्ठ वर्णन, मध्यम वर्णन आणि श्रेष्ठ वर्णन. महाराज कनिष्ठ वर्णन त्याला म्हटल्या जातं एखाद्या सासूने जावयाचं केलेलं वर्णन. कामापोटी, लोभापोटी, मोहापोटी, भीतीपोटी जे वर्णन केले जाते ना त्याला कनिष्ठ वर्णन म्हणतात. एखादी आई आपल्या मुलाचं वर्णन करते, बघा महाराज माझा वाघ पाहिला का? आणि जेव्हा तिच्या वाघाकडे पाहिलं तेव्हा त्या ठिकाणी ते दुधाचा काला खातंय, सगळ्या तोंडाला लागलेला माशा भोंगा, त्यात कुत्रा आलंय आणि चाटायला लागलंय. माय म्हणते वाघा कुत्रा हाणते, म्हणतो मी ग हानी नाही. अहो कुत्रा हानीत नाही, माशा चाटायला लागल्या तरी तिला ते वाघ वाटतंय. तिच्या दृष्टीनं वर्णन आहे, पण ते वर्णन खरं नाही महाराज. विठाला विठाला. एखाद्या सासूने जावयाचं केलेलं वर्णन खोटं वर्णन आहे. एक सासू जावयाचं वर्णन करून दुसऱ्या बाईला सांगू लागली, म्हणे बाई का गोदावरी बाई
ऐक म्हणे माझा जावई आहे ना बाई म्हणे असा चहा पाजितो लोकांना जवळजवळ विळाचं 500 माणसाला चहा पाजितो बाई म्हणे मग काय साखर कारखान्याचा डायरेक्टर आहे का काय का नेता आहे म्हणे तसलं काही नाही म्हणे मग कस काय एवढा चहा पाजितो म्हणे का महाराज गिराज आहे का मृदंग वादक आहे म्हणजे तसलं बी नाही मग काय म्हणे कस काय एवढा चहा कस काय पाहिजे काय नाही म्हणे जालन्याला मोठ्या हॉटेलवरती वेटर म्हणून कामाला आहे म्हणे तो 500 काय 1000 माणसाला चहा वाटीन ना तो वर्णन नाही महाराज ते सासूच्या दृष्टीनं वर्णन होईल पण ते वर्णन काय होईल कनिष्ठ त्या ठिकाणी वर्णन होईल त्या वर्णनाला काही त्या ठिकाणी अर्थ नाही मध्यम वर्णन एका आपल्या बहिणीनं भावाचं केलेलं वर्णन ते मोहापोटी त्या ठिकाणी वर्णन केलेलं असतं महाराज वाटच्या ग वाट सरा काय पाहतो शिवाड्याला सोन्याचं ग कुलूप माझ्या भावाच्या दाराला बहीण वर्णन करते जात्यावर गाणं म्हणत असताना आता जाते राहिले नाही जाते जाते गावाला निघून गेले आता आहे का नाही आता चक्क्या निघल्या पीठ दळायला ते ऐकून त्या ठिकाणी एक माणूस तिच्या भावाची संपत्ती पाहायला गेल्यानंतर म्हणले ते आमच्याचा वाडा कुठे पडकं घर ते दिसलं त्या असणाऱ्या येडवाकडं त्याला दरवाजा कुलूप लावलेला त्याला लोखंडाचं कुलूप म्हणले त्याची बहीण तर म्हणत होती माझ्या भावाच्या वाड्याला सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या वाड्याला म्हणले तिचं काही खोटं नाही सोन्या नावाचा सावकार आहे आणि त्याची उचल घेतलेली म्हणे त्यांनी आणि ते पैसे काही फिटत नाही म्हणून तो तोडीला गेलेला आहे आणि त्या सोन्या नावाच्या सावकाराने त्याच्या घराला कुलूप टाकलेलं आहे म्हणून बहीण म्हणते सोन्याचं ग कुलूप माझ्या भावाच्या ते सोन्याचं म्हणजे त्या सोन्याचं नाही सोन्याचं या सोन्या सावकार वर्णनाला अर्थ नाही महाराज एका पहिलवानाने दुसऱ्या पहिलवानाचं वर्णन करावं एका त्या ठिकाणी असणाऱ्या गायकाने दुसऱ्या गायकाचं वर्णन करावं एका वादकाने दुसऱ्या वादकाचं वर्णन करावं हे वर्णन थोडं व्यवस्थित आहे मध्यम स्वरूपाचं आहे पण एका ज्ञानी माणसाने एका संताने दुसऱ्या संतांचं वर्णन करावं हे अतिश्रेष्ठ त्या ठिकाणी वर्णन आहे वर्णन करणारे स्वतः अंगाने संत येतं आणि ज्यांचं वर्णन करतात तेही संत आहेत कारण संतांचं वर्णन तुम्हा आम्हाला कुणालाही त्या ठिकाणी होऊ शकत नाही संतांचं वर्णन करण्याकरता संतच व्हावा लागत अंगाने जर संत झाला नाही तर त्याला संत कळणार नाही अंगाने साधू झाला नाही तर साधू कळणार नाही स्वतः जर ज्ञानी नसेल तर ज्ञानाचं महत्व त्याला कळू शकत नाही आणि म्हणून संतांचं वर्णन करण्याकरता तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच मैमान कळू तरीच मैमान कळू आली तरीच मैमान कळू आली अंगे व्हावे ते आपण तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संतांचा महिमा कळण्याकरता स्वतः संत असला तरच संतांचा महिमा कळतो लोक म्हणतात ना ज्ञानेश्वर महाराजांनी कशाचा रेडा बोलवला कारण आपल्यासारख्या रेड्याला हे कळणार नाही ते रेडा बोलवला हे आपल्यासारख्या रेड्या मठ्ठ बुद्धीच्या प्राण्याला कळणार नाही कारण आपण रेड्यापेक्षाही रेडे झालेले ज्या अर्थी आपल्याला त्यांच्यावरती विश्वास बसत नाही त्या अर्थी आपली बुद्धी आपल्याला साथ देत नाही कारण ज्ञानोबारायने रेडाच बोलवला असे लोक संशय घेणारे निघणार येत विश्वनाथ महाराज कलियुगामध्ये म्हणून निरोबरायला म्हणावं लागलं महिषा पुत्र्या मुखे बोलवली श्रुती पहिलं प्रमाण दिलं अगोदर रेडा मुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा अगोदर हे सांगितलं नंतर लक्षात आलं कलियुगामध्ये कुत्सित लोक निघणारे संतांवर आरोप करणारे लोक निघणार आहेत आणि अत्यंत चांडाळ आणि दुष्ट आणि अल्पबुद्धीचे निघणार आहेत त्यांना संतांच्या कार्यावर संशय तयार होणार आहे कारण त्यांची मर्यादा त्यांच्या बुद्धीची फुटपती अत्यंत लहान असणारी संकुचित असणार संतांचं कार्य त्यांना कळणार नाही कारण त्यांची शुद्धी बुद्धी नसणार आहे म्हणून ज्ञानोबारायांना म्हणावं लागलं बाबा रेडा मुखी वेद बोलवला पण कोणता रेडा महिषी पुत्रा मुखे बोलावणे सुखी चालविने भिंती बैसोनिया
हे पुढे चालून रे रे त्या ठिकाणी असणारा संशय घेतील म्हणून म्हशीचा पुत्र इथं आहेत ना म्हशी भरपूर आहेत ना तुमच्या पाठीन सगळं माहिती आहे तुम्हाला म्हशीचा पुत्र काय म्हणतात त्याला हेला म्हणतात कुठं टोनगा म्हणतात कुठं बरोबर आहे हाल्या म्हणतात हाय का नाही पुन्हा हा आमचे वैद्य बाबा म्हणायचे कुठं येळकोड म्हणतात त्याला हाय का नाही हाल्या रेडा टोनगा महाराज एवढा मोठ बुद्धीचा असतो तो जेव्हा धार काढण्याकरता जेव्हा म्हशीला प्यायला सोडला जातो ना तेव्हा ज्यांनी सोडला त्याच्यात पायात असणारा तो होमण्या मारतो मग त्याला एक फटका द्यावा लागतो तेव्हा त्याला लक्षात येतं रॉंग नंबर लागलाय म्हणून हे इकडं नाही मै आहे आणि त्याला एक टोला देऊन मग त्याच्या डोक्यात थोडस हे होतं दुसऱ्या म्हशीला ती लात मारते अरे ही पण नाही दिसत माझी आई तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या 10व्या म्हशीला जिनं लात नाही मारली हीच माझी आई दिसते एवढ्या मठ्ठ बुद्धीचा आहे तो आणि मग आपण दूध पितो त्याच अशा पद्धतीने असणारा मठ्ठ बुद्धीचा महाराज गाई 100 गाई बांधलेल्या असू द्या गावरान गाईचं वासरू त्याला वत्स म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये ते जर सोडलं तर ते 99 गाई सोडून देत तिच्या जी आई आहे 100वी बांधलेली तिकडे शेवटच्या खुंट्याला तिथंच जाऊन आईला बिलगत त्याचं नाव गाईचं बछड येते वासरू येते आणि म्हणून असा मठ्ठ बुद्धीचा प्राणी असणारा रेडा ज्ञानोबरायाने त्या ठिकाणी बोलवला हे महिमा करण्याकरता स्वतः अंगाने संत पवित्र त्या ठिकाणी संत असावं लागतात संताचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा दुर्गम आहे कठीण आहे कळणं एवढं सोपं नाही महाराज पहिली गोष्ट संत भेट होणं दुर्लभ आहे पहिली गोष्ट संत भेट अत्यंत त्या ठिकाणी दुर्लभ आहे किती दुर्लभ आहे चंद्रामृत सुखी शेववेल रवी असता जाता धरवेल बाहेर सागर तरवेल परित्या साधूची भेट न होईल गा एवढं संतांची भेट दुर्लभ आहे भेट झाल्यानंतर दर्शन दुर्लभ आहे आणि दर्शन झाल्यानंतर त्यांचा महिमा कळणं त्याही पेक्षा त्या ठिकाणी अत्यंत दुर्लभ आहे बहु अवघड आहे संत भेटी अवघड आहे संत भेटी महाराज अशक्य गोष्ट शक्य होतील व्याघ्रासिंहाचे दूध आपल्याला काढणं शक्य नाही पण काढता येईल चंद्राचा अमृत शक्य नाही पण घेता येईल सूर्य थांबता येणार नाही पण थांबल्या जाईल समुद्र उल्लंघन करणं सोपं नाही पण करता येईल पण संतांची भेट दुर्लभ आहे पण भेटन संत भेटतील पण कधी परिजग जेठी करुणा केली देवाची कृपा व्हावं लागते संतांची भेट होण्याकरता आणि दुसरी गोष्ट संतांची भेट होण्याकरता निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्याला जे पाठवतोय भेटी हरिप्रियांची शुद्ध आणि निष्काम पुण्य ज्या साधकाचं ज्या व्यक्तीचं ज्या माणसाचं असेल ना त्याला संत भेट देतात विठ्ठल 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 पण अशा संतांचा महिमा संतच त्या ठिकाणी संतांचा महिमा संतची जाणते आणि दुर्लभया गती आणि काशी म्हणून जगद्गुरु तुकोबराया अभंगामध्ये महाराज वर्णन करणारे श्रेष्ठ असणारे तुकोबराय आहेत काय तुकाराम महाराजांचा अधिकार आहे महाराज तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले तुकिता तुलनेशी म्हणून रामेश्वर चरणी मस्तक धरिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती स्वामी राघवी रामा आरती तुकारामा त्या रामेश्वर भट्टाने आयुष्यभर तुकोबरायांचा विरोध केला पण जेव्हा तुकोबरायांचा अधिकार कळाला ना मग सांगितलं बाबा तुकिता तुलनेशी मी मनोनी रामेश्वरी मी का तुकाराम महाराजाला शरण आलो कारण तुकाराम महाराजांनी देव म्या पारड्यात मोजले बराबरीचे भरले नव्हे तुकाराम महाराजांचं पारड अधिक जड भरलं महाराज असे असणारे जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये वर्णन करतात कुणांचं वर्णन करतात संतांचं वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये त्या ठिकाणी माईक चालू करा गाव सांगू संताचे
उपकार काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार